नवयुग मित्रमंडळ आणि आमरे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात सामाजिक भान राखले जाणार आहे। चौथ्या थरापासून 9 थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसं तर दिली जाणारच आहेत। शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीस 1,11,111 रुपयांचे अर्थसहाय्य देखील करण्यात येणार आहे। गौरव स्वीट समोर नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, टिकुजिनीवाडी रोड, मानपाडा येथे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्टच्या आयोजनाने मंडळाचे संस्थापक भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे व माजी नगरसेविका व मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे, मंडळाचे मार्गदर्शक व सरचिटणीस तसेच आमरे कॅन्सर केअर ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या पुढाकारातून या दहीकाला तथा दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। यंदा या उत्सवाचं 21वे वर्ष आहे। या उत्सवास 15 ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्ण जन्मोत्सवानं सुरुवात होणार आहे। 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे मुंबईतील अनेक गोविंदांना निमंत्रण देण्यात आलं असून 1,11,111 रुपयांचं पहिलं पारितोषिक विजेत्या पथकास देण्यात येणार आहे। तसेच 4, 5, 6, 7 थरांच्या पथकांना विशेष पारितोषिके, 7 थर लावणाऱ्या पथकास स्नेहाताई नारी शक्ती गौरव पुरस्कार, तर 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास मनोज सिंग थर संघ सन्मान पुरस्कार आणि 9 थर लावणाऱ्या पथकास शंकर पवार मानाचा गोविंदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून नवयुग मित्रमंडळ तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 1,11,111 रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहे। दरम्यान या उत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, चित्राताई वाघ तर भाजप महामंत्री ॲडव्होकेट माधवीताई नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून संदीप लेले, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, आमदार संजय केळकर, मंत्री ॲडव्होकेट मंगल प्रभात लोढा, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, तहसीलदार उमेश पाटील, ठामपा आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट हे देखील उपस्थित राहणार आहेत। वैशिष्ट्य म्हणजे आता सरकारने जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे आपण स्टिक राहिलेलो आहे। म्हणजे नवयुग मित्र मंडळाने कधीच नियमाचं उल्लंघन केलं नाही असं नाही, पण आता शासनातर्फेच नियम आलेले त्यामुळे आपण ते नियम फॉलो केले। म्हणजे सर्व गोविंदा पथकांना विमा हा कंपल्सरी ठेवलेला आहे। वयाच्या 14 वर्षानंतरच वरचा जो गोविंदा चढणार आहे त्याला अलाव केलेला आहे। त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक पारंपरिक जी जोपासना ठेवायची असते ती आपण ठेवलेली आहे। तर मग त्याच्यामध्ये झालं लावणी नृत्य ठेवलेलं आहे, मग डान्सेस ठेवलेले आहेत, तसेच लहान मुलांसाठी बबल शो आपण अरेंज केलेला आहे, मग CO2 ब्लास्ट ठेवलेले आहेत, CO2 गन ठेवलेले आहे। म्हणजे जेणेकरून आकर्षणासाठी जे कोणी उभे पण आहेत, जे म्हणजे जे लोक येतात की दहीहंडी आपली बघण्यासाठी त्यांचं पण मनोरंजन व्हावं याची आपली दक्षता आपल्या मंडळाने घेतलेली आहे। बक्षिसाचं स्वरूप मी जसं नोंद केलं की प्रथम पारितोषिक 1,11,111 प्लस आकर्षक चषक, 1,00,000 किमतीची चषकेच आहेत फक्त। 5, 6, 7 थरांच्या पथकांना विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे। 7 थर जे महिला गोविंदा पथक आहे त्यांना स्नेहाताई नारी शक्ती गौरव पुरस्कार आहे। 8 थर मनोज सिंग थर संघ सन्मान असेल। 9 थर शंकर पवार मानाचं गोविंदा पथक। 5,000 गोविंदा पथकांसाठी जसं आपण दरवर्षी ठेवतो याही वर्षी आपण त्यांच्यासाठी जेवण हे अवलंबून केलेलं म्हणजे जेवण अल्पोपहार ठेवलेलं आहे। गोविंदा पथकांची नियमावली जी म्हटली की त्याच्यामध्ये आपण 4, 5, 6 आणि 7 थर लावण्याकरिता एक संधी आपण देण्यात आलेली आहे। 8 आणि 9 थरांना म्हणजे 8, 9 आणि ज्यांना 8 आणि 9 थर लावायचे असेल त्यांना आपण एकपेक्षा जास्त संधी देणार आहोत। आणि गोविंदा पथकांना सेफ्टीसाठी सगळी अरेंजमेंट आहे, म्हणजे मॅट झालं किंवा मग जो गोविंदा पथक एकदम गोविंदा जो वरती चढणार आहे त्याच्यासाठी आपण जॅकेट पण विथ क्रेन अवेलेबल करून दिलेला आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण 1,11,000 म्हणजे 111 रुपयांचा आपण चीफ मिनिस्टर फंड आपण रिलीफ फंड म्हणून आपण यावेळी डिक्लेअर करतो। तो आपण या गोविंदा पथकांच्या मार्फत किंवा गोविंदाच्या मार्फत जेव्हा पण आपले CM सर व्हिजिट करणार आहेत त्यांना आपण हँडओव्हर आपण हे आपल्या मंडळातर्फे आपण करणार आहोत। सर हा जो 1,11,000 जो मुख्यमंत्री सहायता निधी आहे तो वेगळा आहे आणि तो प्राइस मी ते परत तेच सांगू इच्छितो, आपण जे पारितोषिक ठेवलेले आहेत ते वेगळे आहेत आणि हा जो रिलीफ फंड आहे तो वेगळा आहे।
परत याची नोंद घ्यावी. हा रिलीफ फंड आपण मंडळातर्फे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये आपण देणार आहोत. हे गोविंदाचं विशेष म्हणून आपण हे जे म्हणजे हा जो कार्यक्रम आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणून आपण हे ऑर्गनाईज केलेलं आहे.